जय खानदेश आयराणी क्लासवाला आपल्या युट्यूब चॅनलवर मी सुद्धा महाजन तुम्हाला सर्वांना मनपासून स्वागत करतो. मित्रांनो, आताच आरआरबी टेक्निशियनना पेपरवर टेक्निशियनना पेपरला प्रश्न येत होता. काय प्रश्न? शाळेतील 10वीच्या विद्यार्थ्यांची उंची 100 सेंटीमीटर आहे. मुलांची सरासरी उंची 126 सेंटीमीटर आहे. मुलींची सरासरी उंची 93 सेंटीमीटर आहे. 14 मुले असतील तर मुलींची संख्या किती? एकदम सोपं आहे. काय कराना, पुरुषांची संख्या किती आहे? 126. मुले किती आहेत? 126. लिखी लेवा. मुलींची सरासरी किती आहे? मुलींची सरासरी 93 आहे. काय करणार? लिखा ना, मुली काय आहे? 93. दोघांनी मेडिसिन सरासरी किती आहे? शाळेतील विद्यार्थ्यांची उंची एकूण 100 आहे. काय करणार? 100 आहे ना. काय करणार? 100 आहे. दोन्हीस मा फरक काय? 100 मा कितना मिळवतं? 26 होती. 100 याचा दोन्हीस मा फरक कितला आहे? 126 आणि 100 मा 26 ना फरक आहे. 93 आणि 100 मा कितना फरक आहे? 7 ना फरक आहे ना. मग पुढे काय म्हणाले? वर्गात 14 मुले असतील तर मुलींची संख्या काढा. आणि 7 मा 14 जर मिळावा तर काय करणं पडेल? 7 गुणिले 2 करणं पडेल. 7 दुनी 14. तो याडे 2 होतच. तसंच याडे करा ना. आडे बी गुणिले 2 करा ना. 26 गुणिले 2 कितना आहे ना? 52. आपलं उत्तर काय आहे? 52. म्हणजे 14 मुले असतील तर मुलींची संख्या किती? मुलींची संख्या 52. व्हिडिओ आणि शॉर्ट ट्रिक तुम्हाला कशी वाटली कमेंटमध्ये नक्की सांगा. आणि तुम्ही चॅनलवर नवीन आहेत ना, मग आपल्या चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका. जय हिंद, जय खानदेश, जय महाराष्ट्र, जय आयराणी.